नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी प्राध्यापक डॉक्टर निरंजन शाह आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। आजचा व्हिडिओ आहे चेकिंग अँड व्हेरिफिकेशन ऑफ असेट्स अंडर बँक ऑडिट या संदर्भामध्ये शेड्यूल नंबर 7 शी संबंधित असणाऱ्या सर्व गोष्टींचं बँक ऑडिट कसं केलं जाईल या संदर्भामध्ये ऑडिटरने कोणकोणत्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे याचा अभ्यास करणार आहोत। तर चला मग शेड्यूल नंबर 7 शी संबंधित असणाऱ्या सर्व गोष्टींचा अभ्यास करूया। मित्रहो, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण याचा अभ्यास केला की बँकेच्या संदर्भामध्ये ज्या काही असेट्स आहेत या फक्त शेड्यूल नंबर 6, 7, 8, 9, 10 आणि 11 या 6 शेड्यूलमध्येच रेकॉर्ड केल्या जातील। मागच्या व्हिडिओमध्ये आपण कॅश इन हँड अँड बॅलन्स विथ RBI या संदर्भामध्ये असणाऱ्या ज्या काही प्रोव्हिजन्स आहेत त्या प्रोव्हिजन्स ऑडिटरने कशा चेक केल्या पाहिजेत याचा अभ्यास केला। आजचा व्हिडिओ हा बॅलन्स विथ अदर बँक्स मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस म्हणजेच शेड्यूल नंबर 7 मध्ये येणाऱ्या विविध आयटमच्या संदर्भात त्याचं चेकिंग, व्हेरिफिकेशन किंवा त्याचं व्हाउचिंग या संदर्भामध्ये ऑडिटरने कोणकोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे या संदर्भात आहे। तर चला मग बॅलन्स विथ अदर बँक्स मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस म्हणजेच शेड्यूल नंबर 7 चेक करत असताना ऑडिटरने काय केलं पाहिजे हे पाहू। द ऑडिटर शुड चेक अँड व्हेरीफाय रिगार्डिंग शेड्यूल नंबर 7 इज दॅट फर्स्ट वन द बॅलन्सेस विथ अदर बँक्स म्हणजे या ठिकाणी एका बँकेचं खातं वेगवेगळ्या बँकेमध्ये असू शकतं। बऱ्याच वेळा बँकांचे स्तर आपण जर बघितले म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या खाली असणाऱ्या बँका, त्याच्या खाली असणाऱ्या बँका, त्याच्या खाली असणाऱ्या बँका म्हणजे आपल्याला माहिती आहे की राष्ट्रीय बँका, शेड्यूल्ड बँका असतील किंवा हाऊसिंग कोऑपरेटिव्ह बँका असतील किंवा हाऊसिंग बँका असतील, कोऑपरेटिव्ह बँका असतील किंवा बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये असणारे जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, काही पतसंस्था असतील, त्याची जी काही हायरार्की आहे या पद्धतीने एका बँकेचं खातं दुसऱ्या बँकेमध्ये असतं आणि एक बँक दुसऱ्या बँकेकडे आपल्या काही अमाऊंट्स या डिपॉझिट स्वरूपामध्ये ठेवत असते। तर अशा वेगवेगळ्या बँकांकडे असणाऱ्या अकाउंट्समध्ये कोणकोणत्या अमाऊंट्स ठेवलेल्या म्हणजे किती अमाऊंट्स आहेत याचा या ठिकाणी उल्लेख शेड्यूल नंबर 7 मध्ये असणं गरजेचं आहे। म्हणजे बँकेच्या दृष्टिकोनातून ती सुद्धा एक असेट आहे। मग ऑडिटरने या ठिकाणी चेक काय करायचं आहे तर कोणकोणत्या बँकेमध्ये खाती आहेत पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा त्या खात्यांचे प्रकार कोणकोणते आहेत म्हणजे कोणत्या प्रकारचं खातं कोणत्या प्रकारच्या बँकेमध्ये आहे। म्हणजे उदाहरणार्थ स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी जर दुसऱ्या नॅशनलाइज बँकेमध्ये डिपॉझिट्स ठेवले असतील तर त्या नॅशनलाइज बँकेमध्ये जे डिपॉझिट ठेवलेले आहेत त्या डिपॉझिटचे प्रकार कोणकोणते आहेत आणि किती रक्कम त्या अकाउंटला जमा केलेली आहे तर हे पाहणं गरजेचं आहे। म्हणजे बॅलन्सेस आता हे पाहत असताना काय बघणं गरजेचं आहे तर त्या बँकेने या बँकेला दिलेले पासबुक्स जसं आपण एखादा व्यक्ती बँकेमध्ये पैसे डिपॉझिट्स करतो आणि त्या संदर्भामध्ये रेकॉर्ड म्हणून आपल्याला पासबुक दिलं जातं, तसंच एका बँकेने दुसऱ्या बँकेला ज्यावेळेस डिपॉझिट्स केली जाते रक्कम त्यावेळेससुद्धा त्यांचे अकाउंट्स हे या पासबुक स्वरूपामध्ये रेकॉर्ड केले जातात। तर हे पासबुकचे बॅलन्स त्या ठिकाणी चेक करणं गरजेचं आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय तर बऱ्याच वेळा इंटर बँकिंग ट्रान्झॅक्शन होतात किंवा इंटर ब्रँच ट्रान्झॅक्शन्स होतात। म्हणजे एका बँकेचे दुसऱ्या बँकेकडे चेक दिला, चेक क्लिअर झाला किंवा एकमेकांचं येणं देणं आहे तर ते सेटल करत असताना दोन बँकांमधून व्यवहार होऊ शकतात किंवा एका ब्रँचमधून दुसऱ्या ब्रँचला मनी ट्रान्सफर होऊ शकतं। तर अशा वेळेस हे जे काही व्यवहार आहेत हे त्या ठिकाणी रेकॉर्ड होणं गरजेचं आहे आणि त्याचा बॅलन्स हा त्या ठिकाणी चेक करणं गरजेचं आहे। तर ऑडिटरने हे व्हेरीफाय केलं पाहिजे की ह्या गोष्टी घडलेल्या आहेत, त्या प्रॉपरली रेकॉर्ड झालेल्या आहेत, त्याचा प्रॉपर बॅलन्स आलेला आहे। तर हा बॅलन्स त्या ठिकाणी ऑडिटरने व्हेरीफाय करायचा आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो सर्वच ऑडिटमध्ये महत्त्वाचा आहे तो म्हणजे बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट। म्हणजे प्रत्येक व्यवहार हा पैशाशी संबंधित असल्यामुळे
तर आता सपोज जर एखादी कंपनी असेल, एखादी फर्म असेल किंवा एखादा सोल प्रोप्रायटर असेल, तर तो काय करतो, बँकेमध्ये अकाउंट ओपन करतो. करंट अकाउंट असेल, सेव्हिंग अकाउंट असेल, तर अशा पद्धतीने अकाउंट ओपन करून त्याच्यामध्ये रक्कम डिपॉझिट करतो आणि पार्टी पेमेंट त्या ठिकाणी चेक स्वरूपामध्ये केलं जातं किंवा बऱ्याच वेळा आपल्याला चेक स्वरूपामध्ये पार्टीकडून पेमेंट्स येत असतात. तर अशा वेळेस ती रक्कम खात्यामध्ये जमा होते. बऱ्याच वेळा बँक आपल्या परस्पर काही चार्जेस डेबिट टाकते. म्हणजे उदाहरणार्थ इन्शुरन्स चार्जेस असतील, ATM चार्जेस असतील किंवा काही ट्रान्झॅक्शनशी संबंधित काही चार्जेस आपल्याला असतील किंवा काही बँकिंग सर्व्हिसेस आपण घेतल्या असतील, तर त्या बँकिंग सर्व्हिसेसचे ॲन्युअल मेंटेनन्स चार्जेस त्या ठिकाणी बँक काय करते, काही क्वार्टरली काही म्हणजे असेल तर किंवा हाफ इयरली किंवा इयरली अशा पद्धतीने डेबिट त्या ठिकाणी पडत असतात. आणि या गोष्टी प्रॉपरली रेकॉर्ड होतील असं नाही. बँकेच्या स्वरूपामध्ये सुद्धा हे असंच घडतं. ज्यावेळेस एखादी बँक दुसऱ्या बँकेकडे व्यवहारासाठी जाते किंवा एक बँक दुसऱ्या बँकेच्या नावाचा चेक देते किंवा दुसऱ्या बँकेकडे म्हणजे अमाऊंट ट्रान्सफर केली जाते, ज्याला आपण डिमांड ड्राफ्ट असं म्हणतो. तर हे डिमांड ड्राफ्ट किंवा त्याची सेटलमेंट, तर ह्या सगळ्या व्यवहारामध्ये जे काही येणं किंवा जे काही देणं राहतं, त्याचं रेकॉर्डिंग प्रॉपरली होणं गरजेचं आहे. त्याचं अकाउंटिंग प्रॉपरली मेंटेन करणं गरजेचं आहे. त्यासाठी सेपरेट रजिस्टर्स असतात. म्हणजे बँकेच्या नावाचे रजिस्टर सेपरेट केले जातात आणि थोडक्यात ते बँक अकाउंट आहेत असं समजलं जातं आणि त्या ठिकाणी प्रॉपरली अकाउंटिंग केलं जातं. आजकाल हे सगळं कम्प्युटराइज झालेलं आहे. त्यामुळं आपोआप ह्या कम्प्युटराइज अकाउंटिंगमध्ये हे अकाउंट्स प्रिपेअर होतात किंवा त्याचे पोस्टिंग्स होत असतात. आजकाल तर NEFT, RTGS सारख्या फॅसिलिटीज असल्यामुळे किंवा नेट बँकिंग किंवा कोर बँकिंग फॅसिलिटीज असल्यामुळे हे काम अधिक सोपं झालेलं आहे. परंतु बऱ्याच वेळा असं होतं की काही ट्रान्झॅक्शन्स फेल्युअर राहतात किंवा मनी ट्रान्सफर होत नाही. ॲडमिशनच्या वेळेस बऱ्याच विद्यार्थ्यांना हे अडचण आल्या की सर आम्ही पैसे पाठवले, कट झाले आमच्या अकाउंटमधून, पण समोरच्याच्या अकाउंटमध्ये ते डेबिट झाले नाहीत. असं बँकेच्या बाबतीमध्ये होऊ शकतं. एका बँकेने दुसऱ्या बँकेला मनी ट्रान्सफर केला, परंतु त्या ठिकाणी तो क्रेडिट झालेला नाही आहे. परंतु आपल्याकडून मात्र तो डेबिट झालेला आहे किंवा आपल्याकडून क्रेडिट झाला आहे, त्यांना डेबिट झालं नाही. अशा काही तक्रारी असू शकतात आणि त्याची सेटलमेंट होणं गरजेचं आहे. तर ही सेटलमेंट हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मग याच्यासाठी बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट हे चेक करणं गरजेचं आहे. प्रत्येक बँकेच्या संदर्भामध्ये आपलं कॅशबुक, आपलं अकाउंट आणि दुसऱ्या बँकेमध्ये ज्या बँकेमध्ये डिपॉझिट्स केले त्यांचे अकाउंट्स म्हणजे जे पासबुक स्वरूपामध्ये एंट्रीज आहेत ते आपण काही स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स बँकांना देतो. तर त्या स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स त्या बँकेने फॉलो केल्या असतील तर त्याचंही रेकॉर्डिंग त्या ठिकाणी चेक करणं गरजेचं आहे. आणि हे करत असताना बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट केलं पाहिजे. म्हणजे हे ऑडिटरचं काम आहे की बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट चेक करणं आणि जर त्याच्यामध्ये काही फरक असेल तर तो फरक कशामुळे पडला, कोणती एंट्री राहिली किंवा कोणती एंट्री एक्स्ट्रा झाली, तर हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे की ज्याच्यामुळं बॅलन्सवरती त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणजे तो बॅलन्स कदाचित हा चुकीचा राहू शकतो. त्याच्यामुळं असेट्सवरती किंवा बॅलन्स शीटच्या टॅली होण्यावरती त्याचा परिणाम होऊ शकतो किंवा आपण असं म्हणूया की खरे आणि वास्तव रिझल्ट्स आपल्याला मिळणार नाहीत. तर त्या दृष्टिकोनातून ऑडिटरने हे चेक करणं गरजेचं आहे, ते व्हेरीफाय करणं गरजेचं आहे की खरंच या गोष्टी घडलेल्या आहेत किंवा नाहीत. तिसरा महत्त्वाचा मुद्दा काय, तर रेफरन्सेस विथ द सर्टिफिकेट्स अँड कॉल लोन रिसिट्स. म्हणजे ऑडिटरने आणखीन काय चेक करणं गरजेचं आहे शेड्यूल नंबर 7च्या बाबतीमध्ये, तर रेफरन्सेस विथ सर्टिफिकेट्स. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की एक बँक दुसऱ्या बँकेकडे पैसे डिपॉझिट करते आणि मग ती बँक सर्टिफिकेट देते. मग हे सर्टिफिकेट त्या ठिकाणी चेक करणं गरजेचं आहे. म्हणजे पासबुकच मिळेल असं नाही. तर काही वेळेस बँक काय करते, एक स्टेटमेंट त्या ठिकाणी एका त्यांच्या लेटरहेडवरती प्रिंटआउट स्वरूपामध्ये देते आणि मग अशा वेळेस हे प्रिंटआउट स्वरूपामध्ये दिलेले स्टेटमेंट्स ॲज अ सर्टिफिकेट म्हणून कन्सिडर होतात. तर हे सर्टिफिकेटचा रेफरन्स त्या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे की तो प्रॉपरली त्या ठिकाणी रेकॉर्ड केलेला आहे किंवा नाही केला. तर हे पाहणं ऑडिटरचं काम आहे की ज्याच्यावरून सुद्धा आपल्याला दुसऱ्या बँकेमध्ये असणाऱ्या बॅलन्सेसविषयी माहिती मिळू शकते. आणखीन काय त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, तर कॉल लोन रिसिट्स. तर बऱ्याच वेळा असं असतं बँकेमध्ये हे ट्रान्झॅक्शन होतात की एक बँक
दुसऱ्या बँकेला कॉल लोन स्वरूपामध्ये लोन देते. म्हणजे आता सपोज फॉर एक्झाम्पल आता एक मिस्टर एक्स आहे आणि एक्सला बारामती ब्रँचमध्ये काही रक्कम त्याने डिपॉझिट केलेली आहे. त्याचं अकाउंट त्या ठिकाणी आहे. 1,00,000-2,00,000 रुपये त्याच्या खात्यामध्ये आहेत. परंतु तो आता प्रवासानिमित्त दुसऱ्या ठिकाणी गेलेला आहे आणि त्या ठिकाणी त्याला पैशाची गरज आहे. तर तो त्या ठिकाणी काय करू शकतो, पैसे विड्रॉ करू शकतो. मग आता विड्रॉ करण्याची फॅसिलिटी त्या ठिकाणी आहे का, किंवा सेम बँक त्या ठिकाणी आहे का, म्हणजे फक्त त्याची ब्रँच बदललेली असेल, बँक तीच असेल, तर तो इझिली त्या ठिकाणी ते करू शकतो. मग अशा वेळेस बऱ्याच वेळा काय होतं, आता पैसे कुठे डिपॉझिट केले, तर बारामती ब्रँचला, आणि त्याने विड्रॉ कुठे केले, तर तो ज्या ठिकाणी तो टुरिस्ट म्हणून गेलेला आहे त्या प्लेसला त्याने तिथल्या ब्रँचला ते केले. आता त्या ब्रँचला त्याने काय केलं, त्या ब्रँचला त्याने अमाऊंट डिपॉझिट केली होती का, नव्हती केली, पण विड्रॉ मात्र तिथून त्यांनी केली. मग आता इथं बँक काय करते, तर या जुन्या बँकेकडे त्याचे अकाउंट्स जे आहेत किंवा बारामती बँकेकडे जे अकाउंट्स आहेत त्याच्यामधून लोन स्वरूपात ती रक्कम दिली असं दाखवते आणि मग या ब्रँचकडून त्या बँचला ती रक्कम मिळणे. म्हणजे थोडक्यात ह्या ब्रँचला काय केलेलं आहे, त्यांनी लोन दिलेलं आहे. असे काही कॉल लोन रिसिट्स त्या ठिकाणी असतील तर ते चेक करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा इंडस्ट्रीकडून अशा पद्धतीचे कॉल लोन रिसिट्स येतात आणि ते कॉल लोन रिसिट्स म्हणजे एखादी इंडस्ट्री आपले ॲज अ कस्टमर असेल आणि वेल नोन असेल, त्याचं गुडविल चांगलं असेल, त्याचं रेप्युटेशन चांगलं असेल, किंवा बऱ्याच वेळा ती इंडस्ट्री किंवा ते जो भाग आहे, इंडस्ट्री ज्या गावात आहे ते गाव एखाद्या बँकेने दत्तक स्वरूपात घेतलं असेल तर त्याला एक फायनान्स सपोर्ट हा बँक देत असते. तर मग जेव्हा जेव्हा त्या अशा इंडस्ट्रीला गरज पडते 1-2 दिवसासाठी, तर अशा वेळेस कॉल लोन रिसिट्स असतात. तर ते कॉल लोन रिसिट्स त्या ठिकाणी काय करते बँक, इंडस्ट्रीकडून कॉल लोन आलं की त्याला ते पैसे देते. आता हे दिल्यानंतर जेव्हा बँकेला गरज पडेल त्यावेळेस ते पैसे परत बँक मागवू शकते. तर अशा पद्धतीने जे काही व्यवहार होतात त्याला कॉल लोन असं म्हणतात. आणि या संदर्भामध्ये जे रिसिट्स आले ते रिसिट्ससुद्धा शेड्यूल नंबर 7ला त्याची टोटल येणं गरजेचं आहे. आणि मग हे कुणी घेतलेलं आहे, कोणाकोणाला दिलेले आहेत, कधी दिलेले आहेत, ती देण्याची जी काही सँक्शनिंग अमाऊंट आहे ती किती ठरलेली आहे, किंवा ती ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे, मग याच्यावरती सही करण्याचा अधिकार कोणाला आहे, या सर्व गोष्टी ऑडिटरने या ठिकाणी चेक करणं गरजेचं आहे. त्यानंतर ऑडिटरने आणखीन एक गोष्ट पाहणं गरजेचं आहे, ते म्हणजे जसं मी अगोदरच्या काही व्हिडिओजमध्ये सांगितलं तुम्हाला की रिझर्व्ह बँकसुद्धा काही रक्कम त्यांच्याकडे ठेवत असते, ज्याला कॅश रिझर्व्ह रेशो किंवा स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो असं म्हटलेलं आहे, की तेवढ्या रेशोच्या प्रमाणात काही रक्कम ही कुणाकडे असणं गरजेचं आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे असणं गरजेचं आहे. तर मग ह्या काही रूल्स रेग्युलेशन्स बँक फॉलो करते का ते पाहणं गरजेचं आहे. म्हणजे ज्यावेळेस दुसऱ्या बँकेकडे काही रक्कम ठेवायची आहे तर त्याच्या काही रेशोजचा अभ्यास करणं गरजेचं आहे. मग हा ऑडिटरला जर अभ्यास असेल तर तो त्या ठिकाणी ते चेक करू शकतो की किती टक्के रक्कम दुसऱ्या बँकेकडे डिपॉझिट केलेली. कारण की शेवटी काय, बँकेकडं लिक्विडिटी हा मुद्दा महत्त्वाचा आहे. बँकेमध्ये येणाऱ्या कस्टमरला जर पैसे पाहिजे असतील तर बँक त्या ठिकाणी असं म्हणू शकत नाही की आज नाही उद्या देते, उद्या नाही परवा मिळतील. तर बँकेला जर ही परिस्थिती झाली तर बँक लिक्विडेशनमध्ये जाण्याची शक्यता आहे किंवा बऱ्याच वेळा ती बंद होण्याची शक्यता आहे. तर हे होऊ नये याच्यासाठी त्यांनी एक रोखता किंवा लिक्विडिटी पाळणं गरजेचं आहे. मग त्यासाठी काही रेशो ठरलेले आहेत की ज्या रेशोच्या प्रमाणात हे सगळं ऑदर बँकेमध्ये डिपॉझिट्स होऊ शकतात किंवा मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस स्वरूपामध्ये पैसे आपल्याला देता येऊ शकतात. तर हे सगळं बघत असताना ऑडिटरच्या ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या कन्सेप्टप्रमाणे ऑडिटरने पाहणं गरजेचं आहे. म्हणजे कोणत्या इंडस्ट्रीला कर्ज दिलं, कधी कर्ज दिलं, का कर्ज दिलं, त्यांच्याकडून कोणत्या पद्धतीचे सिक्युरिटीज अमाऊंट्स काही आपल्याकडे आहेत का, किंवा त्यांना जी काही शॉर्ट नोटीस देणं गरजेचं आहे ती शॉर्ट नोटीस कधी दिली पाहिजे. आता एक शॉर्ट नोटीस म्हणजे काय, किंवा मनी ॲट कॉल ॲट शॉर्ट नोटीस ही संकल्पना काय आहे, तर ज्यावेळेस एखाद्या व्यापाऱ्याला पैसे पाहिजे असतात 1 दिवसासाठी 2 दिवसासाठी, त्यावेळेस ही बँक काय करते, त्या व्यापाऱ्याला तेवढी रक्कम उपलब्ध करून देते कर्ज स्वरूपामध्ये.
आणि जर आता बँकेकडे एखादा विड्रॉल्स आले आणि त्यावेळेस बँकेच्या कॅश काउंटरमध्ये तेवढे पैसे नसतील, तर बँक काय करते, तर अशा व्यापाऱ्याला शॉर्ट नोटीस देते की तुम्ही आजच्या आज ते पैसे जमा करा, किंवा बऱ्याच वेळा 2 दिवसात 3 दिवसात हे पैसे जमा करायला सांगितलेले जाऊ शकतात. तर अशा पद्धतीचे मनी जेव्हा कॉल केला जाईल, जेव्हा शॉर्ट नोटीस दिली जाईल, त्यावेळेस येणारा पैसा, याला म्हणायचं मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस. तर अशा पद्धतीचं रेकॉर्डिंग हे शेड्यूल नंबर 7ला होत असतं. तर शेड्यूल नंबर 7चं ज्यावेळेस चेकिंग होईल, ज्यावेळेस व्हेरिफिकेशन होईल, तर ह्या सगळ्या गोष्टी ऑडिटरने पाहणं गरजेचं आहे. म्हणजे कोणकोणते लॉज लागू होतात हे देखील याच्यामध्ये समाविष्ट केलेलं आहे. तर ऑडिटरने या सर्व गोष्टी पाहिल्या पाहिजेत. तर अशा प्रकारे शेड्यूल नंबर 7मध्ये येणाऱ्या बॅलन्सेस विथ अदर बँक्स अँड मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस या संदर्भामध्ये केल्या जाणाऱ्या ऑडिटची प्रोसिजर आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासली. जर काही शंका असतील किंवा जर काही याच्यामध्ये येणाऱ्या संकल्पना त्या समजल्या नसतील, तर तुम्ही प्लीज मला चॅट करून पाठवून द्या. त्या नक्कीच मी सोडवण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.